साहित्य संवाद या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. एससी साठी 18,000 कोटीची तरतूद आहे. बरं. हा. आणि आपल्या एसटी साठी सुद्धा तरतूद आहे. हा. ती आहे 15,000 कोटीची. हा. ओबीसी साठी 4,700 कोटीचीच तरतूद आहे. बाबासाहेबांनी हा भेदभाव केला नाही. बाबासाहेबांनी सर्वांना सारखं द्या. हो. याचं मुळातच कारण आहे की एससीला मोजल्या जातं भारतीय स्वातंत्र्य हा, मिळाल्यानंतर, हा. एसटीला मोजल्या जातं, हा. ओबीसीला मोजल्याच जात नाही. बरं. यांची लोकसंख्या किती हे माहीत नसल्यामुळे हा. 95,000 कोटी दरवर्षीचे ओबीसीचे मिळत नाही, हा. जे बाबासाहेबांनी आपल्या वाट्याला देऊन ठेवलेले आहेत. हा. ते 95,000 जर मिळवायचे असेल हा. तर ओबीसीची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. 2026 मध्ये केंद्र सरकार जनगणना करते आहे. तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा टाकलेला आहे की ओबीसीचा जेवढा वाटा आहे तेवढा तो मिळायला पाहिजे, जो की एससी एसटींना मिळते आहे, तरतूद आहे. ओबीसीसाठी ती तरतूद असून मिळत नाही आहे. या 26च्या जनगणनेसाठी आपल्याला या तरतुदी संदर्भात काय म्हणायचं आहे? 2018ला सर राजनाथ सिंगांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं की आम्ही 21ची जनगणना जातनिहाय करू. हा. आपलं दुर्दैव जगामध्ये कोरोना आला, हा. ती जनगणना झाली. हा. हा. 11ला एक जनगणना झाली होती, हा. पण त्याच्यामध्ये 8,008 कोटी त्रुटी आहे असं सांगितलं गेलं. बापरे. मग त्या त्रुटी तत्कालीन काँग्रेस गव्हर्नमेंटनं दूर केल्या नाही. मग त्याच्यानंतर एनडीएचं गव्हर्नमेंट आलं, मोदी गव्हर्नमेंट आलं, हा. त्यांनी त्या त्रुटी दूर केल्या नाही. त्याच्यानंतर नारी वंदन बिल पास झालं सर. आता कदाचित भारतीय लोकशाहीमध्ये नवीन पर्वाला सुरुवात झालेली आहे. महिला आरक्षण विधेयक पास झालेलं आहे. तर एससी एसटीच्या महिलांना रिझर्वेशनची तरतूद आहे सर, पण ओबीसी महिलांना रिझर्वेशनची तरतूद असते. त्यामुळं ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करतो म्हणून राजनाथ सिंग यांनी सांगितलं. त्याच्यानंतर वैष्णव म्हणून आहेत मंत्री, अश्विनी वैष्णव, त्यांनी सांगितलं. रॉय म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं. पण आता जे नोटिफिकेशन निघालं 2026चं भारत सरकारचं, त्याच्यामध्ये जनगणना 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. त्याच्यात 12वा जो कॉलम आहे, त्या कॉलम मध्ये क्या परिवार का मुखिया अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, अन्य से संबंधित है असं म्हटलेलं आहे. तिथं क्या परिवार का मुखिया, अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, एक रेश, ओबीसी और अन्य से संबंधित आहे असं एवढं करायला पाहिजे होतं. पण हा उल्लेखच त्यांनी केला नाही. मग डीएमकेच्या खासदारांनी हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला, तेव्हा उत्तर दिलं गेलं की जनगणना ही 2 टप्प्यात आहे बा, त्यामुळे पहिल्या टप्प्यात आम्ही ते केलं नाहीये, दुसऱ्या टप्प्यात आम्ही त्याचा विचार करू. पण लबाडाचा आवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही सर. आताच तुम्ही अन्याची आमची सगळी सांपत्तिक स्थिती, घराची स्थिती, गाडीची स्थिती, फोन आहे का, संडास आहे का, घराला छप्पर कोणता आहे, कूलर आहे का, असे 33 प्रश्न आहेत त्याच्यात. मग ओबीसी आहे का एवढं विचारा ना, एनटी आहे का, व्हीजे आहे का, एसबीसी आहे का, हे विचारा ना. हे विचारायला काय हरकत आहे, फक्त एक एक रेषच वाढवणे आहे ना. तर इथल्या ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी बांधवांनी एक या सगळ्या प्रक्रियेमध्ये जागृत होऊन एक निवेदन दिलं पाहिजे. आमच्या एससी एसटी बांधवांना सोबत घेऊन, आमच्या धार्मिक अल्पसंख्याक बांधवांना सोबत घेऊन गावगाड्यामध्ये ग्रामपंचायती रचना बाबासाहेबांनीच केली, ते तुम्हाला माहित पाहिजे. तर भारतातल्या पहिल्या मतदार याद्या जळायला लावल्या बाबासाहेबांनी. तुम्हाला हे स्त्रीचं नाव आलंच पाहिजे. म्हणजे स्त्री उद्धारकर्ता डॉक्टर आंबेडकर कसा आहे हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि स्त्रियांना मतदान करण्यासाठी अमेरिकेमध्ये संघर्ष करावा लागला, ब्रिटनमध्ये संघर्ष करावा लागला, ज्यांनी आपल्यावर 250 वर्ष राज्य केलं, ज्या ट्रम्प तात्याचा आपण ऐकत आहोत, तिथं सुद्धा स्त्रियांना अधिकार नव्हता. बाबासाहेबांनी एका झटक्यात सर्वांना टाकलं. तर मतदार यादीमध्ये महिलांचं नाव येण्यासाठी कारणीभूत असलेला व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे माझ्या स्त्रिया बहिणींना लक्षात घ्या. बाबासाहेब स्त्री उद्धारक कसे, ओबीसी उद्धारक कसे, तर या सगळ्या प्रक्रिया झाल्या आहेत सर. म्हणजे बाबासाहेबांचे अनेक पैलू आणि त्यामधले अत्यंत बारीक बारीक सूक्ष्म पैलू तुम्ही सांगताय. निश्चितच सर तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून आणि अभ्यासू म्हणून. आणि एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला, केळुस्कर गुरुजी बाबासाहेबांचे, केळुस्कर गुरुजी ओबीसी, बाबासाहेबांना त्यांनी बुद्धचरित्र दिलं, पण केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र प्रकाशित केलं होतं, तुकाराम चरित्र प्रकाशित केलं, शिवाजी चरित्र प्रकाशित केलं होतं, महात्मा फुलेंवर पुस्तक केलं होतं.
आणि हे पुस्तकं घेऊन केळुसकर गुरुजी गावोगावी फिरायचे. तर या केळुसकर गुरुजीसोबत एक अतिशय चांगला तज्ञ माणूस होता पुस्तक विकायसाठी. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओबीसी बांधवांनो, शिवाजी महाराजांचं पुस्तक तुम्हाला कळलं पाहिजे, तुकाराम तुम्हाला कळलं पाहिजे, याकरता हे घ्या पुस्तक. 4 आणे असेल तेव्हा 1 कत्तू 2 कत्तूचं ते पुस्तक असेल. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये छोटे छोटे पुस्तकं सुद्धा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे. तर हे आपण शिवाजी महाराजांचा भगवा हा ध्वज समितीमध्ये तोही एक बाबासाहेबांचा विषय होता. तर अशा अनेक अंगाने आपल्याला विषय शूद्रपूर्व कोण होते तर शेवटच शिवाजीवर केला, शिवाजी महाराजांवर केला. मला एक सांगा सर की या निश्चितच आता या सगळ्या मुलाखतीमध्ये आपला एक सूर निघाला की ओबीसीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय कार्य केले आणि ते जाणून घेतले पाहिजे. फक्त अनेक पुस्तकांच्या माध्यमातून आपण वाचले पाहिजे, ते जाणून घेतले पाहिजे. मला एक सांगा सर की जेव्हा बाबासाहेब आंबेडकर ओबीसीसाठी लिहितात, ओबीसीसाठी राज्यघटनेमध्ये कलम टाकतात, ओबीसीसाठी संघर्ष करतात, निव्वळ ओबीसी नाही तर त्यांच्यासमोर एक मानव होता, माणूस होता आणि त्या माणसामधला एक गट हा ओबीसी होता. तर हे सगळं करतात. आज मला सांगे की बाबासाहेबांनी या समाजासाठी, या गटासाठी म्हणजे ओबीसीसाठी जे काही कार्य केले त्या कार्याचा परिणाम आणि प्रभाव म्हणून आज ओबीसी कुठे आहे हे थोडं सांगा. कसं झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं जर नेहरूंनी ऐकलं असतं आणि कालेलकर आयोग जर मंजूर झाला असता तर एक मोठी परिवर्तनाची लाट झाली असती. कालेलकर आयोग लागू नाही झाला, पण बाबासाहेबांच्या आंदोलनामुळे एक मोठं काम झालं, मंडल कमिशनची अंमलबजावणी. मंडल कमिशनच्या अंमलबजावणीमुळे एक झालं सर, आम्हाला नोकऱ्यात तेवढं प्रमाण नाही मिळालं, पण ओबीसीला सामाजिक भान आलं सर. तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतात जातीच्या नावावर ठिकठिकाणी ज्या संघटना उभ्या झाल्या याचं रिझनच ते मंडल कमिशन आहे. मंडल कमिशनच्या माध्यमातून सामाजिक भान आलेलं, आमचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे. आमचे नारे पण बदलले. आम्ही जय संताजी म्हणतो, जय जिजाऊ म्हणतो, जय तुकाराम म्हणतो, जय नरहरी म्हणतो. संतांची मोठी वेगवेगळी वारकरी संप्रदायाची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा पुढे आलेली आहे. याचाही अभ्यास वारकरी संप्रदायाचा डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांची विचारधारा स्वीकारून आमचा विकास होऊ शकतो हे विज्ञानवादी सत्य इथल्या ओबीसींनी स्वीकारलं पाहिजे. आणि त्यांच्याकरता याकरता स्वीकारलं पाहिजे की तुमच्या निर्मितीची प्रक्रियाच आजच्या दिवशी बी आर आंबेडकरांनी केली. आज आमचं वय 98 वर्षाचं आहे सर, ओबीसीचं वयच 98 वर्षाचं आहे आजच्या दिवशी. जर आजचा जन्म मांडला आम्ही 98 वर्षाचे आहोत आणि आमचा बाप आहे डॉक्टर बाबासाहेब. या सगळ्या प्रक्रियेमधून 340 कलम जे बाबासाहेबांनी टाकलं त्यानुसार मग दर 10 वर्षांना राष्ट्रपती केंद्र सरकारला निर्देश देते की भारतातल्या मागासलेल्या जातींचा शोध घ्या, त्याच्यासाठी आयोग बसवा आणि त्याच्यासाठी स्वतंत्र तरतूद करा. म्हणून पंचायत राज कमिशन आलं. संपूर्ण भारतामध्ये 1 लाखाच्या जवळपास ग्रामपंचायत सदस्य ओबीसीचे झाले, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महाराष्ट्रामध्ये 56,000 हे ओबीसीचे हे झाले आहे. याची पंचायत राज प्रक्रिया राजीव गांधीच्या काळात झाली, पण ते भारतीय संविधानामध्ये तरतूद असल्यामुळे झाली ना ओबीसी भावांनो. तुम्हाला 10व्या वर्गामध्ये मुलगा काढताना कास्ट सर्टिफिकेट काढावं लागते, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढावं लागते, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढावं लागते, अधिवास प्रमाणपत्र काढावं लागते, नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र काढावं लागते. या सगळ्या परंपराची प्रक्रिया भारतीय संविधानाच्या चौकटीत आहे आणि भारतीय संविधानाचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही भूमिका इथल्या ओबीसी बांधवांनी समजून घेतली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही ओबीसींनी समजून घेतली पाहिजे. आपण मान्य करू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही समजून घेतल्या जात आहे. संथ गतीने का होईना थोडासा विचाराचा प्रभाव पडते आहे. आता मला एक सांगा सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकूणच विचार हा विवेकनिष्ठ होता, विज्ञानवादी होता, बुद्धिप्रामाण्यवादी होता आणि म्हणूनच त्यांचा ज्यांनी हा विचार ऍक्सेप्ट केला, स्वीकारला, ते निश्चितच माणसं समोर गेलेले आहे. हे आपल्याला इतिहास सांगते, वर्तमान सांगते आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी
आणि विज्ञानवाद, जेव्हा आपण एक प्रश्न मी तुम्हाला विचारेल की ओबीसींसमोरील आव्हाने, या प्रश्नाचा उपप्रश्न की ओबीसींमध्ये विज्ञानवाद रुजला आहे का आणि त्यांच्यासमोरील कोणती आव्हाने आहेत हे सांगा. मुळातच जागतिक लेवलच्या प्रक्रियेमध्ये खाऊजा धोरण निर्माण झालेलं आहे. आंबेडकरवाद स्वीकारताना 3 तत्व आपण निश्चित केले पाहिजे. एका ठिकाणी बुद्धाच्याच तत्वज्ञानातला हा सारांश आहे की अमर्याद स्वातंत्र्य हे सुद्धा घातक आहे. बिलकुल. अमर्याद स्वातंत्र्य, समता, अमर्याद असणं हे सुद्धा घातक आहे. पण अमर्याद बंधुत्व हे बिलकुल घातक नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणजे बंधुत्व. तर अमर्याद बंधुत्व जर निर्माण झालं तर हे बंधुत्वच विज्ञानवादाकडे आपल्याला नेतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले हे स्पष्ट सांगतात एक कुटुंब असलं पाहिजे. त्या कुटुंबात मुसलमानी असला पाहिजे, ख्रिश्चनी असला पाहिजे आणि सत्यधर्मी असला पाहिजे. आणि एकतेनं त्यांनी विचार केला पाहिजे खरं काय खोटं काय हे स्वीकारा आणि पुढे चला. तर विज्ञानवादाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी आस्था, उपासना आणि श्रद्धा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे. पण अति आस्था काही कामाची नाही. बिलकुल. अति श्रद्धा काही कामाची नाही. मग अंधश्रद्धेकडे जाते. म्हणून फुल्यांनी मांडलेला तर्कशास्त्र, विलास काळे जे बोलत आहे हे खरं आहे का, हे खरं जर असेल तर ते आपण कायद्याच्या चाकोरीत तपासून पाहिलं पाहिजे, बुद्धिमत्तेच्या चाकोरीत तपासून घेतलं पाहिजे. समोरचा खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. याही उपर बाबासाहेब आंबेडकरांचं एक महत्वाचं वाक्य आहे सर, आमच्या ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणतात की जगभरातले लोक मी खूप विद्वान आहे म्हणून मला मानतात असं नाही. म्हणजे प्रश्न पडतो की असं का बोलत आहेत, मला खूप वाचन येते म्हणून लोक मला मानतात असं नाही. बाबासाहेब म्हणाले माझं शील पवित्र आहे म्हणून मला लोक मानतात. तर विद्येशिवाय शिलाशिवाय विद्या फुकाची असा एक प्रबंधच आहे बाबासाहेबांच्या जीवनावर. तर याही पद्धतीनं ओबीसी बांधवांनी डॉक्टर आंबेडकरांचं शील, त्यांचं चारित्र्य हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याही अंगांना हा विज्ञानवाद हा समजून घेतला पाहिजे. विज्ञानवादी बनणे आणि विवेकवादी बनणे हे 2 वेगळे वेगळे प्रकार आहेत. विवेकवाद हा तुम्हाला अमर्याद बंधुत्वाकडे नेतो, विज्ञानवाद तुम्हाला कठोरतेकडे नेतो. बाबासाहेबांनी लवचिक अशी लोकशाही निर्माण केलेली आहे. म्हणजे आम्हाला जी व्याख्या सांगितली जाते लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत राबवलेली म्हणजे लोकशाही, ही व्याख्या चुकीची आहे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात लोकशाहीची व्याख्या काय ओबीसी बांधवांनो, भारतातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेलं परिवर्तन म्हणजे लोकशाही. ही व्याख्या बाबासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे युद्धविरहित, समतावादी आणि बंधुत्ववादी बदल घडवून आणणारा प्रकार म्हणजे डॉक्टर आंबेडकर आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. निश्चितच सर, म्हणजेच हा बदल, हा बाबासाहेबांचा विचार आपण समजून घेतलाच पाहिजे. तरीही आपण आता आपला तो विषयच तो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसींकडे कसं पाहतात आणि ओबीसींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे होते, काय केलं, हा विषयच आहे. आणि म्हणून मग आपल्या संभाषणामध्ये पुन्हा 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 ओबीसी येते. ओबीसी हा आपण एक फक्त जात म्हणून पाहू नये, तर तो माणसाचा एक घटक आहे. आणि त्या घटकाकडे जेव्हा आपण बाबासाहेब तर वैश्विक होते, पण एक विशिष्ट समूह आपण ठेवलेला आहे, त्या घटकाकडे आपण पाहतो आहे. आपण ओबीसींसाठी कार्यकर्ता आहेत. राष्ट्रीय लेव्हलवर आपण ओबीसींच्या ज्या काही संघटना आहेत त्याचे सक्रिय सदस्य आहात. आपण पाक्षिक चालवलेलं आहे, आपण क्रांती दल उभं केलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये जो युवक राष्ट्र निर्माण करू शकतो, पुढली पिढी घडू शकतो, त्यामध्येच मुळात बदल व्हावा यासाठी आपला आग्रह आहे. सातत्याने तो प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मला सांगा सर की आज ओबीसींसमोरील कोणती आव्हाने आहेत आणि त्यावर उपाययोजना सुद्धा सांगा सर. ओबीसी समोरील सर्वात महत्वाचं आव्हान आहे शिक्षण. पण गरिबी हे काही त्याच्यासाठी कारणीभूत नाही. ओबीसींनी जगभरातल्या विद्यापीठाचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तरतुदीमधला एक भाग म्हणून ओबीसींसाठी महाज्योती नावाचा एक प्रोजेक्ट राज्य सरकारनं उभा केला.
www.महाज्योती.com या महाज्योतीच्या माध्यमातून ज्यांना पीएचडी करायची आहे त्यांना 32,000 ते 38,000 रुपये घर बसल्या 5 वर्षापर्यंत मिळण्याची तरतूद आहे. महाज्योतीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ओबीसी मुलांकरता स्वतंत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह, मुलींकरता स्वतंत्र वसतिगृह, त्याउपर ओबीसी मुलांना जर वसतिगृहात प्रवेश नसेल तर त्याला फेलोशिप मिळते. प्रत्येक तालुकानिहाय, जिल्हानिहाय, नगररचनानिहाय स्कॉलरशिप मिळते. मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती ओबीसीसाठी ची तरतूद केलेली आहे. ओबीसींनी या सगळ्या प्रक्रियेचा भाग घेतला पाहिजे. याही उपर आम्ही 60% आहोत, आमच्या 30% लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ ओबीसी महिलांनी घेतला पाहिजे. पण हे सगळं करत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. शिकाल तर शिकाल, नाहीतर खराब व्यवस्था होईल. दुसरी गोष्ट, मामा देशमुखांचं एक महत्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात की ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर केव्हाही होऊ शकते सपाट. तिसरी महत्वाची गोष्ट ही बाबासाहेबांचा महत्वाचा संदेश आमच्या ओबीसींनी आता स्वीकारला पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे संघटित होण्याची जी प्रक्रिया आहे ही जातीच्या एकीकरणातून होऊ शकत नाही, ही प्रवर्गाच्या एकीकरणातून होऊ शकते. आणि हे जातीसाठी सर बाबासाहेबांनी कुठल्याच प्रकारची तरतूद करून नाही ठेवली. कास्ट इज अ इन्सल्टिंग आयडेंटिटी इन इंडिया. मग तुम्हाला प्रश्न पडेल की जातीसाठी नाही तर काय करून ठेवलं? बाबासाहेबांनी प्रवर्गासाठी तयार करून ठेवलं. आता मराठ्यांचं आंदोलन झालं तर मराठा म्हणून रिझर्वेशन नाही त्यांना, एससी बीसी नावाचा प्रवर्ग तयार झाला, त्यांना रिझर्वेशन मिळालं. इतर मागास वर्ग नावाचा प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती नावाचा प्रवर्ग आहे, अनुसूचित जमाती नावाचा प्रवर्ग आहे, व्हीजे नावाचा प्रवर्ग आहे, व्हीजे एनटी नावाचा प्रवर्ग आहे, NT1, NT2, NT3 हे प्रवर्ग तयार झालेले आहेत. म्हणून प्रवर्गाची लढाई आपण लढणं गरजेचं आहे. या पद्धतीने डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला सुद्धा आमच्या वाट्याला सगळं काही देऊन ठेवलेलं आहे. आता ते घ्यायचं की नाही घ्यायचं हे ओबीसी बांधवांनी ठरवावं. कारण तुमच्यासमोर सुंदर असं ताट डॉक्टर बी आर आंबेडकरांनी वाढून ठेवलं आहे. आता बाबासाहेब तर अस्तित्वात नाही आहे, नाही तर बाबासाहेब आले असते चमच्यानं आम्हाला खाऊ घातलास. पण चमचा वाढून ठेवला बाबासाहेबांनी. चमचा घ्यान खावा. स्कॉलरशिपची, शिक्षणाची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सन्मान दिलेला आहे प्रत्येकाला. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मान दिलेला आहे. ओबीसी बांधवांनी, शेतकरी बांधवांनी हा सन्मानाची लढाई डॉक्टर आंबेडकरांच्या चष्म्यातून, महात्मा फुलेंच्या चष्म्यातून आपण लढली पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल सर, बिलकुल. आणि या मुलाखतीच्या शेवटाकडे मित्रांनो, हा विषय ओबीसींचा म्हणजे मानवाच्या विकासाचा आदिम विषय आहे. तो मधल्या काळामध्ये अनेक महापुरुषांनी छिडत असताना बाबासाहेबांनी संविधानिक पद्धतीने तो मांडलेला आहे आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सांगितलं सर. मग बुद्धाच्या समतेपासून आपण सगळे सांगत आलात, तर मग शिवाजीचा जो सर्वधर्म समभाव होता, बहुजन प्रतिपालक होते, हे जे तत्व होतं, हे तत्व पुढे महात्मा फुले पुढे नेतात, सयाजीराव गायकवाड, केळुसकर पुढे नेतात आणि पुढे जाऊन मग या सबंध प्रक्रियेला, मौखिक प्रक्रियेला, पुस्तकीय प्रक्रियेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनात्मक बनवतात आणि घटनेच्या माध्यमातून हा सगळ्या ओबीसींचा विकास साधण्याचा प्रयत्न करतात. ही सबंध विचार प्रणाली आपण छान पद्धतीने मांडली. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसींसाठीही कसे होते आणि त्यांच्यासाठीही कोणते कार्य केले, हा विचार प्रत्येकाच्या मनामनापर्यंत गेला पाहिजे. सोबतच आजचे काय आव्हानं आहे हे सुद्धा आपण सांगितलंय. या आव्हानांच्या परिस्थितीमध्ये ओबीसींनी काय करावं हा सुद्धा एक उपाय आपण या ठिकाणी सांगितलाय. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध पैलू कसे मांडता येईल या संदर्भात ही जी मुलाखत मालिका आहे, या मुलाखत मालिकेमध्ये आपण एक पुष्प गुंफलंय आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. डॉक्टर विलास काळे सर, आपलं खूप खूप आभार.